RT ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण जे विद्यार्थी होते जे सिलेक्ट झालेले आहे आणि वेटिंगमध्ये असेल तर ते विद्यार्थी म्हणजे चौथ्या लिस्टसाठी जेही विद्यार्थी वाट बघत असेल आणि शाळेनुसार जर तुमचा वेटिंग क्रमांक अजूनही असेल समजा तर चौथी लिस्ट लागणार आहे आणि चौथ्या लिस्टमध्ये जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतील ते विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात आणि साधारणतः आता ही जी लिस्ट असेल ही शेवटची लिस्ट असू शकते, ठीक आहे। कारण की तुम्ही जर इथे ॲडमिशनचे जे आकडा बघितला इथे 80,000, इथे 12 ते 13,000 समजा आणि इथे 3,000 अशा प्रकारे जे विद्यार्थी आहे हे सिलेक्ट झालेले आहे। साधारणतः 96,000च्या जवळपास एवढे विद्यार्थी आतापर्यंत म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसुद्धा आपल्या जेही त्यांना स्कूल मिळालेला आहे त्या स्कूलमध्ये घेतलेली आहे। तर साधारणतः अजूनही 10,000 जेवढ्या जागा ह्या शिल्लक आहेत, ठीक आहे। तर यामध्ये आता हे जे चौथी लिस्ट लागणार आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी सिलेक्ट केले जाऊ शकतात। कारण तर बघू शकता ॲडमिशन स्टेटसमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे किती वेटिंग लिस्ट लागणार याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे। तरी यामध्ये 2 लिस्ट अजून लागायचे चान्सेस आहेत, ठीक आहे। तर 2 लिस्ट जर लागल्या तर पूर्ण ज्या जागा ह्या फुल होऊ शकतात। सध्या 10,000 जवळपास जागा शिल्लक आहे। 19 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यायचा होता कोणाला तर तिसऱ्या लिस्टवाल्यांना आणि तिसऱ्या लिस्टची जी मुदतवाढ होती वगैरे हे संपूर्ण संपलेली आहे आता आणि आता चौथी लिस्ट ही केव्हाही उपलब्ध केली जाऊ शकते येत्या आठवड्यामध्ये, जसं की सोमवारपासून शनिवारपर्यंत कधीही उपलब्ध केली जाऊ शकते। आणि ज्यांचे नंबर वेटिंगमध्ये असेल आणि जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला SMS द्वारे संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्या प्रकारे संपूर्ण जे विद्यार्थी आहे आपला प्रवेश घेऊ शकतात म्हणजे पालक वर्ग। आणि यावर्षी जर कोणाचा नंबर लागलेला नसेल, पुढच्या वर्षी जर कोणी ट्राय करण्याची इच्छा असेल समजा आणि ते जर वयोमर्यादा जी देण्यात येणार त्यामध्ये जर बसत असेल समजा तर तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा ट्राय करू शकता। फक्त एवढंच आहे की तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डसाठीच ॲडमिशन मिळणार। जरी तुम्ही आता फर्स्ट स्टँडर्ड दुसऱ्या स्कूलमध्ये करून घेसाल आणि नंतर पुढच्या वर्षी जरी फॉर्म भरायचा प्रयत्न केला समजा आणि तुम्ही इलिजिबल झाले वयानुसार म्हणजे तुमचं जे पाल्य आहे ते, परंतु तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन मिळेल तर तुम्हाला ते म्हणजे परवडेल किंवा नाही परवडेल हे तुम्हाला एकदा फिक्स करावं लागेल। याचा विचार तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा करू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा की आपला पाल्य पुढच्या वर्षी RT मध्ये इलिजिबल आहे किंवा नाही एवढं तरी चेक करून ठेवा, जेणेकरून तुम्ही एक ट्राय मारू शकता, ठीक आहे। अशा प्रकारे ही अपडेट होती। चौथी लिस्ट लागेल, लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येणार आणि ज्यांनाही पुढील वर्षासाठी नंबर लागेल का म्हणजे इलिजिबल आहे का तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा की आपण बसणार किंवा नाही बसणार म्हणजे तुम्ही एक नोट करून ठेवा। बसत असेल तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर पुढच्या वर्षी भरा, नसेल तर नका भरू, ठीक आहे। तर RT मध्ये आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।